अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यातचे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी सुत मठ स्थापिती समर्थांचा. षडविकार जिंकले, संसार त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती, कवनाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहुणी कित्येक जण हसताते तयाते. परी त्याचा विषय चिती, स्वामी सुत न मानिती, अंगी बांधली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकून दुःख गेले अनिवार्य. मोहावरती सांपडले, मायावेश जे झाले, त्यांचे प्रपंचा वेगळे, गोड न काही लागायचे. पुत्र वाचले करुणी पाही, शोक करीत काकूबाई, मुंबईत लवला ही सुता जवळी पातल्या. गोसावीने सुता पाहुणे, वक्षस्थळ घेत बडवूनी, अंग टाकियले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागे सावरुन धरले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी नटलो, जन्म मनाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुगे जननी, मजा लागे प्रसवनी, मान्य झाले स्त्रीभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगवणे. परी त्याच्या या गोष्टी तियेसी गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली. यासी पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणून. या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, ज्यांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती, त्यांची घेऊनी भेटी, विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करुनी पोटी, दर्शना आल्या उठावटी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन या दीनवदन करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावा. ऐकून या देव मामलेदार हंसोनी देती उत्तर, त्यांचे पिसाचे लागले थोर, माझे न दूर न व्हायचे. ऐसे उत्तर ऐकूनी दुःखित झाली अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेळ लाविले, त्याचीच धरावी पावली, याने आपले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निसिमचे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत, कुटील चिंता ते हसत, ढोंग घोगी म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जीव मानिती, श्रीचरणाविन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जन निंदा करिता ती, अनेक प्रकारे दूषण देती, परी शांत चित्ते त्यांप्रती उपदेशिती स्वामी सुत. जे अहंकारी बुडाले, सत्यवता चरण चुकले, नीच कार्यात ते विसरले, मोहे पडले भवसाले. ऐसे जे का मूढजन, ते भक्ता देती दूषण, परी त्याने अंतकरण दुःखित नव्हे तयांचे. तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देत स्वामी सुता, परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात सखे 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसे. कोणे एके समयासी नगर करणारे जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकेले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गासावी होऊनी राहत, महाज्ञानी असती. एक वार पहावे तयांसी, इच्छा झाली नानांसी, मग कोणी एके समयाची मठा माझी पातली. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदली नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीते तयांचे. स्वामी सुते तयासी रस लाविले स्वामी भक्तीसे, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून, वाढविले महात्मा पूर्ण श्री समर्थ भक्तींचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातली. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामीमूर्ती आनंदली, समर्थ त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी आले समर्थांसी, पाहुणी असो भक्तांसी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत श्रीसनीत भजन करीत, कीर्तने आनंदी नाचत, लोकलज्जा सोडून, लोकवाताची मानी भय, तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ती नोय भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती, निंदास्तुती करिता ती, खेदानंद मानिता चित्ती, चित्त होती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात सखे 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. शैली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंह नामे भक्त खोट्या खेळत ध्यानसवे. ऐसे स्वामी सुताचे मत पतिरी दिसे आधार रहित, सत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना, कोणी येताची दर्शना, त्यासी समत करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुते त्याप्रती वनातील खूण सांगती, ऐकुनी जन चकित होती, वनेती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन आहेत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदाने. राणीची आज्ञा वाचूनी, दर्शन ऐकूना लागुनी, ऐसे वर्तमान ऐकुनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्याविना तोन सेवी उद्योगास, ऐसे दिवस झाले ती निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण, ऐकेले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त, समर्थ दर्शनाची धरे दूढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊनी त्या अवसरी, त्या साधू ते वंदिरी प्रार्थनीया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले तत्वथा, प्रार्थनीया स्वामी सुता मंदिरा माझे आणिले.
पाहून या समर्थांचे उल्हास स्वतःचे मानसी धावून या व्यंगेसे मिठी चरणी घातली. सद्गदित अंधकरीण चरणशायिनी नाशुनी देहभान गेले विसरोनी स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग ते यांच्या आनंदासी पारावर नसेची. निःसुता ती पाहुनी आनंदली समर्थमणी कर फिरविला मुखावरनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन से सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करीताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐसी वेळ साधूनी समर्थास सांगितले दुर्जनी स्वामी सुताचे हे करणे योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया. परके आणि निस्तुत समान लेखे जे सत्य जे सर्वांचे अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्याते. आता खडावा काढून मग नाचावे तो भजनी अशी आज्ञा सुता लागून केली समर्थे त्यावेळी. तो उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान असा केला अशा प्रकारे. पाहून यायचे परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बुजली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देत असे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाली सत्वर. त्यात होते जे वैरी तेच आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. स्वामी पाणी जो न त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जात असे. त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थांते. म्हणे कृपा करून या स्वतः ते आणावे या ठाया कृपादृष्टी पाहून या आरोग्य दया करावी. समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मत्सनीत आणावे. परी सत्य सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलतसे. सेवेकरी परतून आले समर्थांते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यांसी घ्यावली भेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नेये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेविले ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता प्रीतून आला अक्कलकोटा जीवित प्रवान केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेचा गेला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समय मुंबईत त्यांचे जे शिष्य होते त्यांची झाली दुःखमित शोकसागरी बुडाली. अक्कलकोटी त्या तीर्थी संमत करती विचित्र करणी बसली स्नान करोनी परिगंध लाविती भोज नाते न उठती धरणीवरी अंग टाकती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तारशोध झाला समाचार स्वामी सुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापुर तिथे समजला समाचार परत्र पावला आत्मजा. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीत्या आकांता ते दुःखद समय वनिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या वाही बावलल्या काय समर्थांते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती ही जय चरण त्यांचे तारण है कैसे. समज बोलले ती ऐसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढून बळेची मग नेला. पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिन समर्थ याचे समाधान परोपरी करताती. नरजन्मायोनी सत्य भक्ती केली कनिष्ठ केली जन्माचे सार्थक परमपदा पावले. ऊच नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असे जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरल्या बहुदती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न एके अवसरी कुस्ती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत पूर्व निर्ले पुढील अध्यायात श्रोती होऊन सावध चित्त अवधान श्राव्य कथेसी. जय जय श्री भक्तपालका जय 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 परमंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती वसरो सर्वत्र. इथे श्री स्वामी चरितसारम नाना कथा संमत भाविक परिसोद सप्तशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती.